पाहतोय जम्मू काश्मीरची ही दृश्य आहे आणि ठिकाणी एकनाथ शिंदे आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती आहेत। श्रीनगरमधली ही थेट दृश्य आपण सध्या पाहतोय। जम्मू काश्मीरमध्ये सध्या अनेक कामांसाठी एकनाथ शिंदे गेलेले आहेत। रक्तदान शिबिर सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। आपण पाहतोय या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत जे आहे ते या श्रीनगर मधले जे शिवसैनिक आहेत ते करत आहेत। आपण जर का पाहिलं तर पहलगाम हल्ल्यानंतर जो तरुण या हल्ल्यामध्ये मारला गेला होता त्याचे कुटुंबीय देखील या ठिकाणी आलेला आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत या ठिकाणी आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। एवढंच नव्हे तर आता एकनाथ शिंदे यांना राखी बांधली जात आहे। आपण पाहतो या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये जे आहे ते रक्तदान शिबिर आहे ते सुरू होणार आहे आणि त्याचसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री हे श्रीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। जल्लोषात त्यांचं जे स्वागत आहे ते या ठिकाणी केलं गेलेलं आहे। सर्व जे शिवसैनिक आहेत ते हातामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पोस्टर घेऊन उभे आहेत। श्रीनगर मधल्या बहिणी ज्या आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधत आहेत। ज्या आदिल शहा याचा हल्ल्यात मृत्यू झाला होता त्या आदिल शहाने दहशतवाद्यांना जे आहे ते विरोध केला होता आणि त्याचीच आई इथे या ठिकाणी आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी संपूर्ण परिवार जो आहे आदिल शहाचा तो या ठिकाणी आलेला आहे आणि आदिल शहा यांच्या कुटुंबियातील ज्या महिला आहेत त्या महिला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधत आहेत। आपण पाहिलं होतं की आदिल शहा यांच्या कुटुंबियांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केली होती। त्यांचं घर देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांधून दिलं होतं आणि आता रक्तदान शिबिरासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते दाखल झालेले आहेत। त्यांचं स्वागत या ठिकाणी मोठ्या जल्लोषात पाहायला मिळत आहे। भगवमय वातावरण जे आहे ते श्रीनगरमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता राखी जी आहे ती महिलांनी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधलेली आहे। या ठिकाणी त्यांचं स्वागत झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आता रक्तदान शिबिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाणार आहेत आणि आपण पूर्ण जल्लोष आणि पूर्ण घोषणा या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात केल्या जात आहेत। शेर आया अशा घोषणा ज्या आहेत त्या इकडचे सर्व जे तरुण युवक जे आहेत ते या ठिकाणी देत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी हे सर्व लोक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राखी देखील बांधलेली आहे महिलांनी आणि इथून ते आता पुढे ज्या ठिकाणी महारक्तदान शिबिर जे आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्या ठिकाणी भारतीय जवानांच्या सैनिक जे जवान आहेत त्यांच्यासाठी ते रक्तदान शिबिर करणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।